नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील तिसरे प्रकरण ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण ब्रिटिशांनी भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी आणि का केली, त्याचबरोबर दुहेरी राजव्यवस्था म्हणजे काय, त्याचबरोबर तैनाती फौज म्हणजे काय, तैनाती फौजेचा स्वीकार राज्य करताना ब्रिटिशांनी कशा पद्धतीने करायला लावलं, हे सगळे मुद्दे आपण मागच्या तासिकेला बघितले. आजच्या तासिकेला आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. पुढचा पहिला मुद्दा आहे मुलकी नोकरशाही. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये इंग्लंडचे जे साम्राज्य आहे ते दृढ काळ टिकणारं असलं पाहिजे, अनेक वर्ष ते टिकलं पाहिजे. या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतामध्ये मुलकी नोकरशाही आणली. मुलकी नोकरशाही लॉर्ड कॉर्नवालिस या प्रशासकाने आणली. प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांनी भारतामध्ये जिल्हावार विभागणी केली. भारताचे त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विभागणी केली आणि या जिल्ह्याचा एक प्रमुख नियुक्त केला. त्या प्रमुखाला जिल्हाधिकारी असं म्हटलं गेलं, म्हणजेच कलेक्टर असं म्हटलं गेलं. जिल्हाधिकाऱ्याकडे महसूल गोळा करणे, न्यायदान करणे, शांतता आणि सुव्यवस्था राखणे अशा पद्धतीची कामं दिली गेली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सारखा जो अधिकारी असेल त्याने ICS या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या पदावरती त्याची नियुक्ती केली जायची आणि अशा पद्धतीने हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्यांनी इंग्लंड सारखं इथलं प्रशासन असलं पाहिजे आणि सगळ्या प्रकारची पकड, सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आपल्या हातामध्ये असली पाहिजे. यासाठी ब्रिटिशांनी भारतामध्ये सगळ्या प्रकारची सुधारणा, सगळ्या प्रकारची व्यवस्था, त्यांच्या दृष्टीने काय सोयीचं होईल या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. पुढचा मुद्दा होता लष्कर आणि पोलीस दल. यामध्ये पहिलं जर बघितलं तर लष्कराकडे ब्रिटिशांनी जो प्रदेश जिंकलेला आहे त्या प्रदेशाचं रक्षण करणे, ब्रिटिशांनी जो प्रदेश जिंकलाय त्या प्रदेशाचं रक्षण करणे, नवीन नवीन प्रदेश हस्तगत करणे आणि जर समजा एखाद्या प्रदेशामध्ये भारतीय लोकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला, एखाद्या प्रदेशामध्ये भारतीय लोकांनी आंदोलनाचा प्रयत्न केला तर तो उठाव, ते आंदोलन दडपून टाकण्याचं काम सुद्धा लष्कराकडे होतं आणि पोलिसांकडे स्थानिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम त्यांनी दिलेलं होतं. पुढचा मुद्दा होता न्याय व्यवस्था. दिवाणी आणि फौजदारी न्याय व्यवस्था किंवा दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इंग्लंडच्या धर्तीवरती भारतामध्ये न्यायव्यवस्था उभी करणे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायालय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फौजदारी न्यायालय, ज्या प्रकारचे गुन्हे असतील त्या प्रकारच्या न्यायालयामध्ये ते गुन्हे पाठवले जायचे. अशा प्रकारची न्याय यंत्रणा भारतामध्ये ब्रिटिशांनी त्या कालावधीमध्ये उभी केली. जर समजा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या वर त्या गुन्ह्याची अजून सुनावणी असेल किंवा कोणाला अपील करायची असेल तर तो उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. उच्च न्यायालयाची निर्मिती सुद्धा ब्रिटिशांनी भारतामध्ये केली होती. ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी भारतामध्ये न्यायव्यवस्थेची निर्मिती केली होती त्या पद्धतीने न्यायव्यवस्था सुद्धा कशा पद्धतीची असेल त्याची रचना सुद्धा ब्रिटिशांनी भारतात केली. ज्या प्रमाणे इंग्लंडमध्ये कायदे होते त्याप्रमाणे भारतात सुद्धा कायदे असले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी भारतामध्ये राजेशाही पद्धत होती. लहान लहान राजे होते, सरदार होते. आपल्या भारताचे अनेक तुकडे पाडलेले होते. त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या राजाचं राज्य चालायचं आणि राज्यवार, प्रांतवार किंवा राजा जसा बदलला त्या पद्धतीने कायदे असायचे. कायद्यांमध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. त्रुटीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कायद्यांमध्ये भेदभाव केला जायचा किंवा लोकांमध्ये भेदभाव केला जायचा, न्यायदान करताना भेदभाव केला जायचा, जातीवरनं भेदभाव व्हायचा, गरीब आणि श्रीमंत यावरनं भेदभाव व्हायचा. परंतु ब्रिटिशांनी भारतामध्ये जे कायदे आणले त्या कायद्यांमध्ये सगळ्या भारतीयांसाठी, सगळ्यांसाठी एकच कायदा लागू करण्याची पद्धत ब्रिटिशांनी भारतामध्ये आणली आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारची यंत्रणा ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवायला सुरुवात केली. परंतु यामध्ये सुद्धा त्रुटी अशा होत्या की जर समजा एखादा भारतीय आणि एखादा ब्रिटिश माणूस यांच्यामध्ये ज्यावेळेस एखादा वाद झाला आणि तो जर न्यायालयात गेला तर भारतीय माणसांसमोर ब्रिटिशांची मानहानी होते. म्हणून ब्रिटिशांसाठी स्वतंत्र न्यायदान करण्याचं क्षेत्र, स्वतंत्र न्यायालय हे ब्रिटिशांनी उभं करून दिलं जात होतं. म्हणजे भारतीय आणि इंग्रज असं जेव्हा समोरासमोर असतील त्यावेळेस मात्र भेदभाव केला जायचा
त्यावेळेस भारतीय माणसावरती अन्याय केला जायचा, ब्रिटिशांना त्यावेळेस संरक्षण दिलं जायचं, अशा पद्धतीचा त्यामध्ये भेदभाव होता किंवा अशा प्रकारची त्रुटी त्याच्यामध्ये होती. इंग्रजांची जी आर्थिक धोरणं होती त्यामध्ये भारतामध्ये अनेक आक्रमक पूर्वीच्या काळी येऊन गेले आणि जे जे आक्रमक भारतामध्ये आले त्यातल्या बऱ्याच आक्रमकांनी भारतावरती राज्य केलं, भारताच्या काही प्रदेशावर राज्य केलं किंवा भारतामध्ये आलेले जे आक्रमक होते ते भारताच्या भूमीमध्ये, भारताच्या संस्कृतीमध्ये एकरूप झाले. परंतु इंग्रजांचं आक्रमण आणि इतरांचं आक्रमण हे वेगळ्या प्रकारचं होतं. इंग्रज हे वेगळ्या प्रकारचे आक्रमक होते. भारतामध्ये आलेले इतर जे आक्रमक होते त्यांनी भारताचा कोणत्याही प्रकारचा चेहरामोहरा बदलवला नाही, परंतु इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं आणि भारताच्या सगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सगळ्या प्रकारच्या चेहरामोहरा भारताचा बदलून टाकला. भारतामधनं प्रचंड प्रमाणात लूट त्यांनी आपल्या मायदेशी दिली. भारत जो समृद्ध देश होता, भारतामध्ये ज्या सगळ्या प्रकारची समृद्धता होती, या ठिकाणची जी अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारची होती, उत्कृष्ट प्रकारची होती, सगळी त्याने कंगाल करून ठेवली. सगळे लोक त्यांनी गरीब करून ठेवले, सगळे लोक त्यांनी भिकारी करून ठेवले. या ठिकाणची सगळी संपत्ती ब्रिटिशांनी आपली मायदेशी नेली. अशा पद्धतीने ब्रिटिशांच्या भारतावरील आक्रमणाचा हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. ब्रिटिशांनी भारताच्या सगळ्या बाबतीमध्ये शोषण केलं. पुढचा मुद्दा आहे जमूत महसूल विषयक धोरण. पूर्वीच्या काळी भारतीय लोक हे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होते. पूर्वीच्या काळी जी महसूल पद्धती होती त्या महसूल पद्धतीमध्ये भारतीय लोकांवरती तेव्हा सुद्धा कर लावले जायचे किंवा महसूल गोळा केले जायचे. त्यावेळेचे जे राजे होते ते महसूल गोळा करायचे. महसूल गोळा करण्याची पद्धत अशी होती की जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन असेल आणि त्यापैकी तो 5 एकर जमीन पेरत असेल, 5 एकर जमीन पडीत पडली असेल, तर तो राजाकडे सरकार त्या जेवढी जमीन आमचा शेतकरी पेरत असेल तेवढ्याच जमिनीवरचा शेतसारा त्याच्याकडनं घ्यायचा, कर घ्यायचा. परंतु ब्रिटिशांनी जर समजा त्याच्याकडे 10 एकर जमीन असेल, तो 5 एकर पेरत असेल, 5 एकर पडीत पडली असेल, ब्रिटिश लोक हे किंवा ब्रिटिश सरकार त्याच्याकडनं सगळ्या जमिनीचा शेतसारा घ्यायचे. हा पहिला फरक. त्यानंतर दुसरा फरक असा की पूर्वीच्या काळी जर शेतसारा मागितला जायचा तर रोख रक्कम मागितला जायचा. जर रोख रक्कम शेतकऱ्याकडे नसेल तर शेतकरी अन्नधान्याच्या रूपात सुद्धा शेतसारा देत असेल. परंतु इंग्रज आले आणि इंग्रजांनी फक्त रोख रकमेच्या बाबतीमध्ये शेतसारा घेतला जाईल, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये कोणताही शेतसारा स्वीकारला जाणार नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची एक प्रकारची पिळवणूक करायला सुरुवात केली. याचे अतिशय दुर्गामी परिणाम भारतीयांवर असे झाले की आमचा भारतीय शेतकरी दिवसेंदिवस गरीब होऊ लागला. त्याला शेतसारा भरावा लागत होता. तो सगळ्या प्रकारची चिंता सोडत होता. पूर्वीच्याकडे वस्तू विनिमय पद्धत होती, त्यामध्ये पूर्ण गावाची गरजा पूर्ण केल्या जायच्या. परंतु आता शेतकरी स्वतःचं पोट सुद्धा भरणं त्याला कठीण होऊ लागलं. तो पैशाच्या स्वरूपामध्ये ज्या शेतसारा भरायला लागायचा तेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे. शेतामध्ये काम करण्यासाठी बैलजोडी नसायची. शेतामध्ये काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अवजार नसायची. कोणत्याही प्रकारचे खतं नसायचे. कोणत्याही प्रकारचे बियाणे नसायचे. पाऊस वेळेवर पडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी त्याची जी शेती असायची तो सावकाराकडे गहाण ठेवायचा. सावकाराकडे गहाण ठेवली, कालांतराने ती शेती सोडवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे तो सावकार आमच्या शेतकऱ्याची शेती हडप करून घ्यायचा. आमचा शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होऊ लागला, दिवसेंदिवस भिकारी होऊ लागला. अनेक शेतकरी आत्महत्या करू लागले. अनेक शेतकऱ्यांना असे वाईट दिवस त्या कालावधीमध्ये बघायला लागले. अशा पद्धतीने आमच्या जमिनीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे मोठ्या पद्धतीने त्रास सहन करावा लागला. इंग्रज सरकार त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या रूपाने खूप मोठा पैसा हडप करत होते. कोणत्याही प्रकारची दयामाया आमच्या शेतकऱ्यावरती दाखवली जात नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे शेतीचे व्यापारीकरण. पूर्वीच्या काळी अन्नधान्य पिकवलं जायचं, परंतु इंग्रज आले आणि युरोपमध्ये त्या कालावधीमध्ये औद्योगिक क्रांती झालेली होती. त्यामुळे व्यापारी पिकं पेरले पाहिजे असा इंग्रजांचा आग्रह होता. व्यापारी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापूस पेरायला लावायचे, नीळ पेरायला लावायचे. नीळ हे पीक काही खाण्यायोग्य नाही. कापूस खाल्ला जात नव्हता. कापसापासून मोठ्या प्रमाणावरती युरोपमध्ये कापड तयार केला जात होता. नीळ हे कापड रंगवण्यासाठी उपयोगी येत होतं. त्यामुळे आमच्या कोणत्याही कामाची हे दोन्ही पिकं नव्हती. कोणतेही शेतकरी, कोणतेही व्यापारी ते खरेदी करायला तयार नव्हता. त्याला ग्राहक असेल तर फक्त इंग्रज अधिकारी.
आणि हे इंग्रज अधिकारी कमीत कमी किमतीमध्ये हा माल खरेदी करायचे. त्यामुळे फक्त इंग्रज ग्राहक कमी किमतीमध्ये तो पडून किंमत द्यायचा आणि त्यावरती आम्हाला आमचा उदरनिर्वाह करावा लागत होता. त्यामुळे त्या काळात कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा प्रकारची नगदी पिकं पेरली पाहिजे, अशा प्रकारची पीक लागवड केली पाहिजे असं इंग्रजांचा आग्रह असायचा. त्यामध्ये जो चहा होता, चहा इंग्रजांचं आवडतं पेय होतं. हे सगळे पेय किंवा तंबाखू हे त्यांचं व्यसनाचं साधन होतं. हे सगळ्या गोष्टी हे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने निर्माण करायला लावायचे. आमच्या शेतकऱ्याने अन्नधान्याचं पीक लागवड कमी केली आणि कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही नगदी पिकं लागवडीला सुरुवात केली. शेतीमध्ये अशा पद्धतीचा बदल होणे याला शेतीचे व्यापारीकरण सांगतात. पुढचा मुद्दा आहे दुष्काळ. साधारणतः 1860 ते 1900 या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये जो शेतकरी शेती करतो तो पावसाच्या पाण्यावर शेती करतो. जर पाऊस वेळेवर आणि बरोबर आणि चांगला आला तर आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हंगाम येत असतो. पण जर पाऊस वेळेवर आला नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त आला, वेळेवर आला नाही किंवा कमी आला तर कोरडा दुष्काळ पडतो, प्रमाणापेक्षा जास्त आला तर ओला दुष्काळ पडतो. अशा प्रकारे भारतीय शेती म्हणजे पावसाच्या पाण्यावर खेळली जाणारी जुगार असं त्याला म्हटले जातात. म्हणजे एक प्रकारे नशीब आहे. जर चांगलं पीक आलं तर देवाने दिलं, अन्यथा देवाला राग आला तर जास्त पाऊस, अजून राग आला पाऊसच आला नाही. अशा पद्धतीने दिवस आमच्या शेतकऱ्यांना पूर्वीपासून बघावे लागतात. आणि ब्रिटिश सरकारने या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा दुष्काळ पडायचे, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शासक म्हणून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिलं नाही. त्यांची जी शेती म्हणजे नष्ट होत होती त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिली नाही. त्यामुळे या 1860 ते 1900 या कालावधीमध्ये मोठे दुष्काळ पडले. अनेक शेतकरी कंगाल झाले, अनेक शेतकऱ्यांनी जीव कमावला. अशा पद्धतीने या कालावधीमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची मदत न केल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या कालावधीमध्ये भारतामध्ये ब्रिटिशांनी वाहतूक आणि दळणवळणाच्या सुधारणा आणल्या. पुढचा मुद्दा आहे वाहतूक आणि दळणवळणाच्या सुधारणा. 1857चा उठाव आपल्याला माहिती आहे. या 1857च्या उठावाच्या अनेक वर्ष आधी भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाची साधनं सुविधा चांगल्या योग्य पद्धतीच्या नव्हत्या. परंतु ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांच्या लक्षात येऊ लागलं की एखाद्या ठिकाणी जर भारतीयांनी उठाव केला असेल, त्या ठिकाणी जर सैन्य न्यायचं असेल तर लवकरात लवकर हालचाल करता येत नाही. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली तर त्या घटनेची माहिती लवकरात लवकर मिळत नाही. युरोपमध्ये या सगळ्या प्रकारच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या आहेत, परंतु भारतामध्ये दळणवळणाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे ब्रिटिशांचे हाल व्हायचे आणि स्वतःच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी भारतामध्ये दळणवळणाच्या सुधारणा आणल्या. भारतीय लोकांची सोय झाली पाहिजे या मागचा त्यामागे कोणत्याही प्रकारचा उद्देश नव्हता. ब्रिटिशांनी भारतामध्ये कलकत्ता ते दिल्ली हा महामार्ग त्यांनी बांधून काढला. उत्कृष्ट प्रकारचा महामार्ग त्या काळात बांधला. त्यानंतर 1853 मध्ये मुंबई ते ठाणे रेल्वे धावू लागली. त्यानंतर भारतामध्ये त्यांनी डाक व्यवस्था आणली, भारतामध्ये त्यांनी तारायंत्र आणले. या सगळ्या प्रकारच्या सुविधांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची सोय करून घेतली. परंतु याचे परिणाम अजून पण वेगळे झाले की भारतीय लोकांनी सुद्धा या गोष्टीचा फायदा घेतला. 1857चा काळ किंवा त्यानंतरच्या काळामध्ये एका ठिकाणून दुसरीकडे जर समजा इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला करायचा असेल किंवा आपल्या क्रांतिकारकांना जायचं असेल किंवा एखादी बातमी पोहोचायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओवर भाषण दिलं होतं. अशा पद्धतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे जर आपल्याकरता एक संदेश द्यायचा असेल तर भारतीय लोकांनी सुद्धा त्या वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांचा वापर करून घेतला. त्याचे आपल्यावर सुद्धा एक चांगले परिणाम झाले. भारतीय लोक एकमेकांना भेटू लागले, विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. आमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशा प्रकारची संभाषणं भारतीय लोकांमध्ये होऊ लागली. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आम्ही कशा प्रकारे एकत्र येऊ शकतो अशा प्रकारचं चिंतन त्या कालावधीमध्ये भारतीय लोकांमध्ये होऊ लागलं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे भारतातील जुन्या उद्योग धंद्यांचा ऱ्हास. पूर्वीच्या काळी आमचा भारतीय कारागीर हा हाताने वस्तू तयार करायचा. हाताने तयार केलेली वस्तू
काही वस्तू तो दिवसभरामध्ये तयार करायचा. परंतु यंत्र आले, इंग्रज आले, आधुनिकीकरण आलं, औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे यंत्राद्वारे तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रमाण दिवसामध्ये अनेक पटीने असायचं. हजारो वस्तू एका दिवसामध्ये तयार होऊ लागल्या. त्याचा परिणाम असा होऊ लागला की यंत्राने तयार झालेली वस्तू सुंदर असायची, आकर्षक असायची, स्वस्त असायची, टिकाऊ असायची. परंतु हाताने तयार केलेली वस्तू ही ओबडधोबड असायची, पर्यायाने महाग असायची, किंवा भारतीय मजूर आपलं पालकपोषण झालं पाहिजे म्हणून ती वस्तू थोडंसं कस लावून विकायचा, म्हणजेच थोडंसं भाव करून विकायचा. त्यामुळे यंत्राद्वारे असलेली वस्तू ही सुंदर, आकर्षक आणि स्वस्त असल्यामुळे त्याला ग्राहक लवकर खरेदी करू लागला. त्यामुळे आमचे रोजगार बुडाले, आमचा जो कारागीर होता हा बेरोजगार होऊ लागला. त्याचबरोबर आमची जी भारतीय वस्तू होती ती जर विदेशात पाठवायची असेल त्याच्यावर कर जास्त, भारतीय वस्तू भारतीय बाजारात विकायची असेल त्याच्यावर कर जास्त, इंग्लंडची वस्तू भारतात आणली त्याच्यावर कमी कर, इंग्लंडची वस्तू भारतीय बाजारामध्ये विकली गेली त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही, कर नाही. त्यामुळे आमचा जो कारागीर होता हा दिवसेंदिवस बेरोजगार होऊ लागला, त्याचा पारंपरिक व्यवसाय बुडू लागला आणि इंग्लंडची बाजारपेठेने आमची भारतीय बाजारपेठ ही पूर्णपणे काबीज करून घेतली. पुढचा मुद्दा आहे भारतात नव्या उद्योगांचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यवसाय उद्योग मोठा निर्माण करायचा असेल तर त्याला सरकारचा पाठिंबा लागत असतो. सरकारने तशा प्रकारचं प्रोटेक्शन दिलं पाहिजे. त्याचबरोबर सरकारने भांडवल उपलब्ध करून दिलं पाहिजे. बेरोजगार तरुणांना भांडवल उपलब्ध करून दिलं तर ते लवकरात लवकर व्यवसाय पुढे वाढवू शकतात. त्याचबरोबर व्यवसाय उद्योग करण्यासाठी जागा लागत असते, जागा स्वस्त मिळाली पाहिजे. त्याचबरोबर सरकारची परवानगी लागत असते. अशा कोणत्याही गोष्टी भारतीय उद्योजकांना त्या कालावधीमध्ये ब्रिटिश सरकारने कोणत्याही बाबतीत देण्याचा प्रयत्न केला नाही. इव्हन जर एखादा तरुण अशा प्रकारची हिंमत करत असेल तर त्याचा व्यवसाय कशा प्रकारे हाणून पाडला जाईल यासाठी ब्रिटिश सरकार सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायचे आणि भारतीय तरुणांचे व्यवसाय बंद झाले पाहिजे. आमचे व्यवसाय म्हणजे ब्रिटिशांचे व्यवसाय दिवसेंदिवस वाढले पाहिजे, ब्रिटिशांची वस्तू विकली गेली पाहिजे, या ठिकाणची संपत्ती इंग्लंडमध्ये नेली गेली पाहिजे, अशा प्रकारचे विचार सतत ब्रिटिश सरकारच्या डोक्यात असायचे. परंतु याही विपरीत परिस्थितीवर मात करून काही भारतीय तरुण त्या कालावधीमध्ये पुढे आले. त्यामध्ये 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी उभारली. नाव आहे का? 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी. त्यानंतर 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा या ठिकाणी पहिली ताग गिरणी त्या कालावधीमध्ये उभी राहिली. 1855 बंगाल प्रांतात रिश्रा या ठिकाणी पहिली तागाची गिरणी. त्यानंतर 1907 मध्ये जमशेदपूर या ठिकाणी जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील हा पोलाद निर्मितीचा कारखाना उभा केला. 1907 जमशेदपूर या ठिकाणी जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न स्टील अँड निर्मितीचा पोलाद निर्मितीचा कारखाना. अशा पद्धतीने काही तरुण समोर आले. त्या काळात त्यांनी तो व्यवसाय उभा केला. आजही ते व्यवसाय मोठ्या पद्धतीने भारतात उभे आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये त्या काळात साखर व्यवसाय, साखर उद्योग, कोळसा उद्योग, सिमेंट उद्योग असे नवीन नवीन पद्धतीचे उद्योग त्या काळात उभे राहिले. विद्यार्थ्यांचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम. त्या कालावधीमध्ये ब्रिटिश तर भारतामध्ये आले, आर्थिक परिणामाची आपण चर्चा देखील केली. आर्थिक मोठ्या प्रमाणात संकट भारतावरती आलं, परंतु त्याचबरोबर काही सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम सुद्धा आपल्यावर झाले. काही चांगले परिणाम झाले, काही वाईट परिणाम झाले. आर्थिक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम झाले, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्यात विशेष करून सामाजिक बाबतीमध्ये आम्हाला त्यांचा विचारसरणीचा खूप मोठा फायदा सुद्धा आम्हाला झालेला दिसतो. त्यामध्ये युरोपमध्ये त्या काळात मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद अशा अनेक विचारांचं एक जणू काही नवं युग त्या काळात निर्माण झालेलं होतं. युरोप आणि भारत किंवा इंग्लंड आणि भारत यांचं रोजचं देवाणघेवाण असल्यामुळे, वैचारिक देवाणघेवाण असल्यामुळे साहजिकच आमच्या देशामध्ये सुद्धा मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद हे जे विचार होते या विचारांची देवाणघेवाण किंवा या विचारांचा प्रभाव आमच्या देशात सुद्धा होऊ लागला. त्यामध्ये 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली.
त्यानंतर जर्मन विचारवंत मॅक्सवेल यांनी भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा अभ्यास केला. त्या कालावधीमध्ये नुकतंच भारतीय तरुण हे अभ्यास म्हणजे शिक्षण घेत होते आणि भारतीय तरुण शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना सुद्धा असं लक्षात यायला लागलं की आपणही अशा पद्धतीचं आपला देश, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली भाषा याचा अभ्यास जर इतर देशातले लोक करू शकतात, इतर देशातले विचारवंत करू शकतात, तर आपण सुद्धा या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा विचार करायला सुरुवात केली आणि एक नवतरुणांचा वर्ग समोर येऊन त्यांनी आपली भाषा, आपले धर्म, आपली संस्कृती सांभाळण्याचं, त्याचं वाढवण्याचं, वृद्धी करण्याचं काम त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालं. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामध्ये म्हटलं तर 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंक याने सतीबंदीचा कायदा आपल्या देशात आणला. सती जाणे ही एक जुनी पारंपरिक आणि वाईट पद्धत होती आमच्या देशात. म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला, पती मरण पावला, तर त्या स्त्रीने त्याच्या चितेमध्ये स्वतःला अग्नीमध्ये झोकून देणे, ती जात नसेल तर इतरांनी तिला त्या अग्नीमध्ये जायला भाग पाडणे, अशा पद्धतीची म्हणजे तिने त्या अग्नीमध्ये स्वतःला मारून टाकणे, अशा पद्धतीची एक अघोरी पद्धत, प्रथा त्या काळात होती. इंग्रजांना ही प्रथा आवडली नाही. त्यांनी 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा आणला की एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर त्या स्त्रीला सती जाण्याची गरज नाही, अशा पद्धतीचा एक कायदा ब्रिटिशांनी त्या काळात आणला. एक चांगला कायदा होता, चांगला परिणाम झाला. त्यानंतर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाह, पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की बालविवाह होत होते, लहान लहान मुला मुलींचे लग्न व्हायचे, एखादा साथीचा रोग आला तर मुलं जास्त मरण पावायचे, त्यामुळे ज्या मुलींना लग्न समजत नाही, ते समजायचं वय नव्हतं, अशा काळात त्यांचं लग्न व्हायचं. जर समजा दुर्दैवाने तो नवरा मुलगा मरण पावला तर त्या लहानशा मुलीला आयुष्यभर विधवा राहावं लागत होतं. इंग्रजांना ही गोष्ट आवडली नाही आणि म्हणून लॉर्ड डलहौसी यांनी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह, एखादा स्त्रीचा नवरा मरण पावला असेल, पती मरण पावला असेल तर ती दुसरं लग्न करू शकते, अशा प्रकारचा कायदा त्यांनी त्यावेळेस केला. आणि विधवांना सुद्धा पुन्हा जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारचा एक कायदा त्या काळात रूढ करून दिला. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश भारतामध्ये आले, मोजकेच ब्रिटिश भारतामध्ये आले होते किंवा मोजके इंग्रज भारतामध्ये आले होते. या ठिकाणचे जे प्रशासन आहे ते चालवण्यासाठी त्यांना क्लार्क किंवा कारकून हवा होता आणि हा कारकून इंग्रजी शिकलेला हवा होता किंवा त्याला तशा प्रकारचं बोलता जाता आलं पाहिजे, अशा पद्धतीची गोष्ट, अशा पद्धतीचे विचार ब्रिटिशांच्या डोक्यात होते. आणि म्हणून लॉर्ड मेकाले यांनी 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण देण्याची व्यवस्था सुरू केली. 1857च्या काळात मुंबई, मद्रास, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाली. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण ब्रिटिश भारतामध्ये आले, त्याचे चांगले आणि वाईट कोणते परिणाम कशा पद्धतीने झाले या सगळ्या गोष्टींची चर्चा केली आहे. धन्यवाद.